बोलतो इकडे जाऊया दुसऱ्या. आता आलोय आपण चौराई देवीच्या टेम्पलला. इथं मागं गेलं म्हणजे फुल पार्टी झाली. फुल पार्टी आलं की पहिली पेट पूजाच चालू झाली. आम्ही निघालो होतो विमाननगर मधून. तर विमानपासून चौराई देवीचं 34 किलोमीटर आहे. सोमाटणे फाट्यापासून हायवे पासून थोडंसं लेफ्ट साईडला छोटासा रस्ता येतो. त्या छोट्याशा रस्त्याने आत आलं की तिथं कमान आहे छोटीशी चौराई देवी म्हणून. तर तिथून ट्रेक स्टार्ट होतो चौराई देवीचा. आणि तुम्हाला सोमाटणे फाट्याची जी पुढची खिंड लागते ना छोटी, हायवे जातो 2 डोंगरांच्या मधनं पास होतो, तोच डोंगर आहे हा चौराई देवी. आणि अजून एक ट्रेक आहे सेम, ते मागं घोरडेश्वर मंदिर आहे. आम्ही सध्या 1.5-2 महिन्याच्या गॅप नंतर ना आलोय ट्रेकला. कानिफनाथचा ट्रेक केला होता ह्याच्यावर यशवर. त्याच्यानंतर ना अक्षयवर 1.5-2 महिने झाले आम्ही कुठं असा मोठा ट्रेक नाही केला. मागच्या वेळेसच्या 8 किलोमीटरच्या ट्रेकला भाई दमला. आणि इकडे मी 8 किलोमीटर म्हणजे ट्रेक केला तरी मला वॉर्मअप झाल्यासारखं वाटलं फक्त, फुल चिल. आणि त्या दिवशी सगळ्यात बेकार टांग दिली होती अक्षयने. सकाळी पहाटे 5 वाजता मी सगळं आवरून वगैरे जॅकेट बिकेट घालून, जिकडे दिसते वाट तिकडचं एवढं आवरून मी अक्षयच्या घरी गेलो. भाईला कॉल केला, म्हणलं कुठे आहे, म्हणलं येतो का नाही, उठला का नाही का आता वर येऊ घ्यायला फ्लॅटमध्ये. हो बाई मला म्हणतं आत्ताशी मी उठलोय. एवढं टाळकं फिरलं ना. 31 डिसेंबरची गोष्ट आहे. मी तर डायरेक्ट घरी येऊन गपचूप परत झोपून गेलोच नाही ट्रेकला त्या दिवशी. असे टांग देणारे मित्र आहेत माझे. हे आतापर्यंत असं कधी केलं नाही, पण झालं त्या दिवशी. वर्षाचा शेवटचा दिवस आता, न्यू इयर होता, त्यामुळे मी पण नाही जास्त काय बोललो. तर आज आपण आलोय चौराई देवीच्या मंदिराला. आता एक पेस म्हणजे थोडंसं चढलोय आपण, एवढं दिसत असेल तुम्हाला. आणि आता हिवाळा स्टार्ट झालाय, झाडांना पालवी फुटते, सगळे नसते असंच दिसते काट्याकुट्याची झाडं. आणि तो यश बघा तिकडं काय करतोय. अय जिम बॉय, झाड बिड घेतो का घरी? हा हे बघा पोच कसली गेली. मुंगळे विंगळे चालतील. आणि अक्षय तिकडे बसलेला आहे. यश नवीन आहे, बिगिनर ट्रेकर. भाईने एक बार फुटबॉल खेळते खेळते काय केलं होतं, घुटना. हा सांग, स्टोरी सांग चल. अभी नहीं, लंबी स्टोरी है. हाँ छोटी शॉर्ट करके बता. जुनून में मैं इधर आया हूँ तभी भी. हाँ जिम में लेग्स भी कम मारता है अभी बंदा. चल रे अक्षय, काटा कुटे देण्याचं सुख, झाडा झुडपा देण्याचं सुख अक्षयला खूप दिवसांनी लाभलेले. अक्षय तोंड घेऊन डायरेक्ट आलाय. सकाळी मी ब्लँकेट मध्ये पडलेलो होतो, मस्तपैकी झोपलेलो. अक्षय डायरेक्ट आलाय, मला म्हणताय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काय, आता 11:15 झाले होते. अक्षय आलाय म्हणते भाऊ उठ की आता. मी आलो की म्हणतो. मी म्हणलं मग तू पण झोप माझ्या. म्हणलं मी का, मला कसं उठवतो. मग म्हणतोय चल भाई 2 महिने झालं कुठे फिरायला नाही गेलो आपण, मस्तपैकी आपण एक कुठेतरी चल म्हणतोय. मला वैताग आलाय. म्हणलं चल भाई. लगेच आंघोळ वगैरे केली मस्तपैकी. तो वाला मी माहितीये का, थांब रे. तो मग मस्तपैकी आवरलं. मग मी नाश्ता केला माझ्या घरी दोघांनी, मस्तपैकी उत्तप्पे वगैरे खाल्ले. आणि म्हणलं चलो आज संडे पण आहे,
आणि लय दिवसापासून चौराईला यायचं होतं, चौराई देवीच्या टेम्पलला, पण सारखं कॅन्सल होऊन जात होतं. तर मग मी अक्षयला, आम्ही दोघं ठरला प्लॅन. मग यशला कॉल केला मी. यश म्हणला आ गया मी 2 मिनिट में. किती पण ट्राय करा भाई मित्रांवर व्लॉग शूट करायचा. व्लॉग शूट करताना कसं शिव्यांवर कंट्रोल ठेवावं लागतं ना, ते आम्हाला माहिती. तरी पण धाड दिवशी एखादी शिवी इथेच बाहेर एडिट करून 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 व्हायचा घेतो. आणि हे तर शिव्या खायचीच कामं करतात. कुठे पण जावा सगळीकडे शिव्या खाता असतं. आता पण रोडला लागलो आम्ही, मला म्हणतोय माझा मोबाईल घरीच राहिलाय. काय सेफ्टीसाठी? तुला कोण खाणार आहे बाई? इथं खाली बघ बिल्डिंग आहेत. आता आज हा ड्रेस घातला खूप दिवसांनी. आपला जो मुली घालतात रे, तू आज हे घातलंय ते काय टी शर्ट आणि पॅन्ट. सॉरी भैया, गलती से मुंह से निकल गया. हाच टी शर्ट ना हीच कार्गो पॅन्ट घातली होती मी ज्यावेळेस आम्ही लास्ट ट्रेक केला होता. कोणता रे? मान तालुक्यातला. तालुकाच आहे ना मान? हां. मस्तपैकी शेवटचा पावसाळ्याचा एंड होता. एका दिवसात 4 किल्ले गेले होते. त्यावेळेस व्लॉग नव्हतं शूट केला आम्ही, पण त्यातले छोटे छोटे जे क्लिप्स होते ना, त्याचा मी पहिला व्हिडिओ छोटा बनवून टाकलेला युट्यूबला. पाहिला नसेल तर बघा नक्की. हे आपलं चौराई देवीचं मस्तपैकी ट्रेक. तर अशी सीनरी आहे इथली. पूर्ण झाड आहे. पावसाळ्यात अजून खूप छान वाटत असेल. 2 भूत माझ्या बरोबर चाललेत. हे तर लाकूड तोडत झालाय, मस्त लाकूड घेऊन फिरतोय. अक्षय कसं वाटतंय आज? अक्षयकडे आज हे नाहीये, शब्द नाहीत, कारण तो मुका झालाय. कोणीतरी त्याला धोका लावलाय त्याच्यामुळं. वराडगड, कमळगड, चंदनगड, 3 किल्ल्यांवर नाही ना असं मोत को छू के टक से वापस आया. एवढं कांड केलं जबरदस्त. आता इथपर्यंत आलोय आपण. अर्धा ट्रेक झालाय. समोर आपल्याला कमान दिसते आता, चौराई देवी मंदिर म्हणून. आणि जागोजागी फलक लावलेत. स्वच्छ सुंदर असा डोंगर ठेवा. आपल्याला तिथं झाडामध्ये मंदिर दिसतंय ते चौराई देवीचं. त्या कमानीतनं वर आलं की 5 मिनिटात आपण त्या मंदिरापाशी पोहोचेल. पण इथं दुसरी कमान लागलेली आहे, चौराई देवी प्रसन्न म्हणून लिहिलेलं आहे. चप्पल स्टँड आहे इथं. आपण इथं शूज काढू आणि मग जाऊया. चप्पल स्टँडवर काढून ठेवा. चप्पल स्टँड काढूनच ठेवणार ना, मग डायरेक्ट उभं राहणार कधी. राईट साईडला इथं छोटं मंदिर आहे. आणि इथं ज्यांनी जीर्णोद्धार केला आहे मंदिराचा त्यांची माहिती आहे, म्हणजे त्यांची नावं वगैरे. आणि इथून मंदिराकडे जाता येतं स्ट्रेट. त्याच्यात काय रुमाल वगैरे आहे का नाही? गौतमी पाटील इथे काय करतो? कुठे? मी नाही बोलत बघ, इथे लिहिलंय गौतमी पाटील. कुठे? हां, ते दिसते का? गौतमी पाटील यांचा ऑर्केस्ट्रा. बाई असे जरा आपण मंदिरात आहे, काय कुठं लावावं? तमाशान बेम काय पण लावलंय. अक्षय तू एक खा. आता त्याला एक दे. आता तू एक खा. आधी कधी खाऊया भाई. जिमचे साईड इफेक्ट नुसतं कधीपासून झालं, नुसतं खाऊया 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 खाऊया. खायची सवय लागली ना, आता खायची सवय लागली.
बरं अजून कसली सवय नाही लागली काय नाही, नुसता प्रोटीन काप्स यही जिंदगी रह गई। भाई इसका थोपड़ा प्रोटीन जैसे ही हो गए। ए चल ना भाई, हे काय दगड वाजवायला लागले। चले निंजा हातोडी। आपकी तलाश में। दर्शन वगैरे झाले आता मस्त भाई। आता आपण उतरूया आणि कुंडमाळ्याला जाऊया। हा चल कर घोडा दाखव ना भाई घोडा। यशला घोडा सापडलाय, माग का बसलाय तर इतक्या, आता काय सापडलं? सापाची मावशी। ओ एक्स की बात कर रहे हैं, सापाची मावशी। ये फ्रेश माल है, जाने दो बाकी का। टार्झन मुंगळे पडतील अंगावरून। मुंगळ्यावर ना आठवलं कोरीगडचा ट्रेक, काय करवंद खाल्ली होती भाई। 1.5-2 किलो करवंद खाल्ली होती, मोठे मुंगळे होते। एवढे मुंगळे घुसले होते ना आयुष्यवाद। हा मस्त ट्रेक झाला होता। किती 2021 चा एंड असेल ना, 2021। तर आमचा एक मित्र होता महेश नावाचा, आता काय बोलायचं त्याच्याबद्दल, काय बोलूच शकत नाही। महेश दल्ले बाई तो पण गाणं महेश दल्ले तू हे नल्ले। तुम्ही जर चांगले म्हणजे चांगले ट्रेकर असेल ना तर हे तुम्हाला 20 मिनिटातच तुमचा ट्रेक होईल, एकदम फास्ट गेलं। 20 मिनिट छोटासाच ट्रेक आहे, मस्त पाहिजे। हा विमाननगर मधून यायला किती 30-32 किलोमीटर आहे सोमाटणे फाटापर्यंत। तिथून छोटासा, तिथून दिसतंय का तुम्हाला हायवे दिसतोय इकडं आतमध्ये, गाड्या जात होते। आता पोचलो आम्ही खाली, हे समोर दिसतंय तो विला आहे। तर इथं मस्तपैकी मागाशी पूल पार्टी चालली होती, आम्ही ट्रेक स्टार्ट केला त्यावेळेस, आणि पोचलो आम्ही खाली। आता ही आपल्याला कमान दिसतीये, ही समोरची कमान चौराई देवीची, इथून ट्रेक स्टार्ट होतो। तर आता आपला ट्रेक कंप्लीट झालाय, आवरू आणि आता आपण जाऊ ह्याला कुंडमाळ्याला।